दादा हा किरतपूर वैजापूरचे आहे दादा. काय वाटतं रेट बद्दल? काल 2300 रुपये जाईल रामपूर. काल हाच कांदा श्रीरामपूरला 2300 रुपये गेलेला आहे मित्रांनो. आज त्यांचा 2014 रुपयाने गेलेला आहे. काल हा 2400 रुपये गेला होता श्रीरामपूर मार्केटला. 1909 गौरव करा. 1850 रुपये, 1850 रुपये, 1851 रुपये, 1880, 1880 रुपये, 1909 रुपयांनी गेलेला आहे मित्रांनो हा कांदा. कोणाचा? तुमचा आहे दादा. कुठले आहे दादा तुम्ही? पुरणगावचे. अच्छा, वैजापूर. काय वाटतं रेट बद्दल? बरं आहे, आता सध्या कमीच झाला थोडा, पण बरं आहे. याच्या आधी विकलाय का? काय रेट गेला? 2100 गेलेलं आहे. ठीक आहे, त्या तुलनेत बरं आहे. बरं आहे. नमस्कार पाटील, काय चालू आहे? आज थोडा लेट झाला, त्याबद्दल माफी मागतो. तुम्ही असं रोज रोज आले पाहिजेत असं आहे ना. नाही, आपण रोजच येत असतो मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी भलं करणारे साहेब आहे आपण. पाटील आज किती खरेदी केली मग? काय भाव गेला भाऊ? नमस्कार दादा. काय रेट गेला? 2100 पाऊस. कुठले दादा तुम्ही? 2162 रुपये गेलेले मित्रांनो. काय वाटतं दादा रेट बद्दल? कमी झाले रेट. याच्या आधी काय रेट गेला? 2500 रुपये गेला होता मित्रांनो. 350 रुपयाने हा कांदा कमी गेलेला आहे. अजून किती कांदा शिल्लक? 31 ट्रॅक्टर आहे अजून. आणि कोणती व्हरायटी केली? हां, घरगुती. एकदम जबरदस्त गोळा माल होता मित्रांनो. 2162 रुपये गेलेला आहे. काय रेट गेला दादा? 1700 रुपये गेले. 1700 रुपये गेलेला आहे मित्रांनो हा कांदा. काय वाटतं दादा रेट बद्दल? चांगले रेट काय अडचण. साईज वगैरे त्या मानाने आणि कलर बिलर चांगलं. कुठले तू? बापताऱ्याचे. धन्यवाद. चल रे भाई, पॉज कर, नाही तर थोड्या वेळ. आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं. मित्रांनो, हे सगळे शेतकरी बांधव आपला चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आले. आपण त्यांना चॅनल सबस्क्राईब. कुठले दादा तुम्ही? पुरणगावचे. नाटेगावचे. तुम्ही दादा? हां, वैजापूरचे. काय नाव आपलं? योगीराज नावले. तुमचं? दीपक पेटे. तर मित्रांनो, आपण यांना आपला चॅनल सबस्क्राईब करून देतोय. तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर रोजचे आपले कांदा बाजार भावचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. पावसाचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. शेतकऱ्यांची धावपळ झाली. पाहू शकता मित्रांनो, एवढ्या अडचणीतून आपला शेतकरी बांधव कांदा विकायचा असतो. अनेक अडचणी असतात, अनेक संकटांना तोंड देऊन तो आपला माल पिकवत असतो, पण त्याच्या मालाला हवा तसा योग्य बाजारभाव मिळत नाही. आता या सर्व ज्या आपल्या महिला आहे
कांदा लिलाव झाल्यानंतर जे मेन काम असतं, जो शेतकऱ्याचा कांदा आहे तो परत गाडीमध्ये भरून द्यायचं काम आहे आपल्या महिला करत असतात. पाऊस चालू आहे तरी त्यांचं काम चालूच आहे मित्रांनो. पाऊस चालू आहे तरी तुम्ही कांदा भरला. मावशी, एवढा पाऊस चालू असताना पण तुम्ही कांदा भरता, तुम्हाला काय वाटतं? त्यांचं काम आहे मित्रांनो, पाऊस असो वाहून त्यांचं काम ते चोखपणे बजावत असतात. धन्यवाद मावशी. तर शेतकरी बांधवांना आपल्यासोबत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे इन्स्पेक्टर संतोष मुरडणार साहेब. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर आपल्याला बऱ्याच शेतकरी बांधवांना एक प्रश्न आहे का, जे हायस्ट आपली बाजार समिती असो किंवा इतर बाजार समित्या, तर जो हायस्ट जो लिलाव होतो आणि जी सरासरी याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे, तर याचं काय कारण आहे? याचं कारण म्हणजे जो हायेस्ट भाव माल राहतो शेतकरी त्याची एक साईज माल राहतो, प्रतवारी करून आणलेला राहतो आणि चांगल्या क्वालिटीचा माल राहतो. एकसारखा माल असल्यामुळे त्याचा भाव हायेस्ट जातो असं आहे. आणि जो सरासरी म्हणजे ॲव्हरेज माल राहतो, मीडियम असा गोल्टा वगैरे थोडा, त्याच्यामध्ये सरासरीमध्ये मोडला जातो असं. शेतकरी मित्रांनो, आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या भाऊंना पाहिलं असन, हे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे वरिष्ठ लिपिक कोपरे साहेब आहे. तर साहेब, आपल्या बाजार समितीत आणि इतर बाजार समितीमध्ये असं दिसतं की हायेस्ट आणि सरासरी यामध्ये खूप डिफरन्स असतो, असं का बरं होतं? हायस्ट म्हणजे आता जो चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगले बाजारभाव मिळतात, म्हणजे उच्च प्रतीचे. म्हणजे आता आपल्याकडं आज 2600 रुपये बाजार गेले आणि सरासरी आपल्याकडे 1950 आज निघते. बरोबर, त्या पद्धतीने इतरही कांदे त्या पद्धतीचे पाहिजेत, त्यालाही तसा दर मिळेल. हा त्यातला फरक आहे. पण 2600 आणि 1950 हा 700 रुपयाचा गॅप असू दे झाला. ना, 1950 आणि 2600 या दोन्ही कांद्यामध्ये डिफरन्स आहे. बरोबर, 2600 जो कांदा गेलेला आहे तो हाय क्वालिटीचा आहे, एकदम पूर्णपणे स्वच्छ सुंदर प्रतवारी केलेला आहे, एक सारखा कांदा आहे, एक साईज कांदा आहे. आणि 1950 सरासरी हा मीडियम कांदा आहे. त्यामुळं आणि बरेचसे वकले हे आजचे त्याच पद्धतीचे म्हणजे सरासरी लेवलचे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा उच्च प्रतीचा कांदा जो हायेस्ट आहे त्याचे बाजारभाव न पाहता 1950 जी म्हणजे सरासरी असते मार्केटची, ती लेवल पाहूनच कांदे विक्रीसाठी कोपरगाव बाजार समितीमध्ये घेऊन या. आणि आम्ही पण बाजार भाव टाकताना सरासरी भाव एकदम ॲक्च्युअल टाकतो, Actual टाकले मासे जातात. कोणते भाव टाकत नाही आम्ही. आता आजचं जर बाजारभाव बघितले, आपले 2600 रुपये बाजार निघालेले आणि सरासरी ही लासलगावच्या बरोबरीत म्हणजे 1950 ते 2000 अशी सरासरी निघालेली. आणि ह्या सरासरीमुळं बाहेरची गंगापूर, इकडं वैजापूर, इकडे येवला, सिन्नर, राहाता आणि कोपरगाव तालुका म्हणजे या 4-5 तालुक्यातली ही लोक ही सरासरी मार्केट बघून म्हणजे लासलगावच्या सरासरीतली मार्केट पाहून ही त्यांची मार्केट सोडून आपल्या मार्केट कमिटीमध्ये ही कांदा विक्रीस घेऊन येत आहे. सरासरी चांगला भाव सरासरी चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळं शेतकरी आपल्या बाजारावर त्यांचा विश्वास आहे आणि ते आपल्याकडं रोजची आवक ही अशीची अशी आहे. रोजची आवक आपली कमी नाही. 500 गावात दररोज रोजचे 500 ते 600 नग आवक आहेत. ही शेतकरी हे वर्षानुवर्ष आपल्याकडं ह्या 4-5 तालुक्यातून ही आवक आपल्याकडं विश्वासावर येते. केवळ सरासरी बाजार चांगले असल्यामुळं ही आवक टिकून आहे. निश्चितच आपल्या दोन्ही साहेबांनी एकदम चांगली माहिती दिलेली आहे का शेतकरी बांधवांनी हायेस्ट बाजारभाव न बघता सरासरी बाजारभाव बघून आपला कांदा कोणत्या बाजार समितीत न्यायचं हे निश्चित करायचं आहे. आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण हायेस्ट, सरासरी, गोल्टी आणि खादी या सर्व किमतींचे आपण व्हिडिओ दाखवत असतो. तर यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा. बांधवांनो, पाऊस उघडलेला आहे आणि नवीन लिलाव चालू होत आहे. आपण आता बघूया नवीन लिलाव. चला बोला, हे चला याला बोला. 1500 रुपये, 1700 रुपये, 1800 रुपये, 1800, 1800, 1850, 2000 रुपये, 2000, 2000 रुपये, 2001, 2001 रुपये, 2002, 2003, 2004 रुपये, 2004, 2004 रुपये आरटी करा. 1500, 1600, 1800 रुपये, 1800 रुपये, 18,
18-19, 18-25, 18-26, 18-27, 18-28, 18-35, 18-36, 18-50, 18-50, 18-55, 18-56, 18-67, 18-67, 18-77, 18-87, 18-87, 18-99, 1899 रुपये SMT करा. अठराशे 19, 18-20, 18-21, 18-22, 18-23, 18-24, 18-25, 18-26, 18-30, 18-31, 18-32, 18-33, 18-50, 18-50 रुपये, 18-51, 18-52, 53, 54, 55, 56, 58, 59, 60 रुपये, 18-60, 61, 18-62, 63, 64, 65, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 18-77, 19, 80, 19, 80, 18-81, 82, 83, 18-83, गौरव करा. चला इकडे बोला. 1740 रुपये, 17-41, 17-42, 17-50, 17-51, 17-52, 53, 54, 55, 56, 57, 58, 17-60 रुपये, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 70, 71, 73, 74, 75, 76, 1800 रुपये, 1800 रुपये, 1802, 18-3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 1815, 19, 18-20, 21, 22, 23, 24, 25, 26, 1850 रुपये, 51 रुपये, 18-60, 61, 18-61, 62, 18-65, 18-66, 18-70, 71, 18-72, 73, 84, 75, 77, 18-78, 19, 18-79 SMT करा. हो नाव काय काय रेट गेला भाऊ? 1879 गेलेला आहे मित्रांनो हा कांदा. कुठले दादा तुम्ही? पुरणगावचे. काय वाटतं रेट बद्दल? याआधी काय रेट गेला होता? 2100 रुपयेपर्यंत गेला होता हा कांदा. ठीक आहे, धन्यवाद. शेतकरी बांधवांनो, परवा दिवशी आपण जो व्हिडिओ काढला होता त्याच्यात ह्या सर्व आपल्या महिला होत्या. तर आज ते त्यांचा व्हिडिओ बघताय आपल्या यूट्यूबमधला. हो, 1878 रुपये गेलेला आहे मित्रांनो. काय वाटतं दादा भावाबद्दल? पाऊस आल्यामुळे भाव कमी झाला. तुमची काय अपेक्षा होती? आम्हाला वाटलं होतं 2000-2200 पर्यंत, 2100, 2200. आणि आज सरासरी पाहिलं जर बटा माल आहे तो 2100-2200 रुपये पाऊस आला गेला. ना, पाऊस आल्यामुळे भाव कमी झाले ना आजचे. तुम्ही कुठले दादा? पिंपळगाव ज्याला बोरकडे. धन्यवाद.